तर निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेसाठी केवळ 3च दिवस असतील। 26 नोव्हेंबरच्या आत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते। घटनातज्ञ उल्हास बापट यांनी ही माहिती दिलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत असणाऱ्या नेत्यांनाच मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाऊ शकते, असं उल्हास बापट यांचं म्हणणं आहे। घटनेप्रमाणे सांगतो की 172 कलमाखाली 5 वर्षाची जी मुदत आहे विधानसभेची ती संपली की विधानसभा ऑटोमॅटिकली डिझॉल्व होते, त्याचं अस्तित्व संपतं। त्यामुळे ते 26 तारखेला संपणार आहे। मग आता ही जी नवीन विधानसभा तयार झालेली आहे याचा नेता 2 दिवसामध्ये तुम्हाला निवडावा लागेल 26 तारखेच्या आत, म्हणजे त्याला गव्हर्नर बोलवतील। नेता निवडला गेला नाही किंवा बहुमत कोणालाच नाही अशी जर का परिस्थिती आली तर मग 356 कलमाखाली राष्ट्रपती राजवट लादली जाईल। गव्हर्नरनी आत्ता एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं तर फारच चांगलं आहे, पण नाही मिळालं तर त्यांच्या सगळ्या गटांची पत्र घेऊन ज्याला 145 वर जो पोहोचतोय त्याच्या नेत्याला बोलवायचं आणि हेच सांगायचं की 8 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये तुमचं बहुमत हे विधानसभेमध्ये सिद्ध व्हायला पाहिजे। हा आत्ताचा प्रोसिजर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।